श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावे सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्दबळे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील या शारदेचं स्तवन आपण करतो आहोत, शारदेचं चिंतन आपलं करतो आहोत। या ओवीमध्ये समर्थांनी परमार्थ मार्गीचा विचार आपल्याला करायला सांगितलेला आहे। परमार्थाचं साधन करणाऱ्या, परम अर्थ सामावून घेण्यासाठी लागणाऱ्या शक्तीची उपासना करणाऱ्या साधकाला आत्मानात्म विवेकानं, म्हणजे आत्मा आणि अनात्मा कोण, आत्मा कोण आहे आणि अनात्मा कोण आहे याचा तत्वानुरूप सारासार निवाडा करणाऱ्या साधकाला आणि आत्मस्वरूपाची बरोबर उत्तम अशा प्रकारची कल्पना आपल्याला आतून कोण देत असेल, अंतःकरणातून जी शक्ती आपल्याला प्रेरणा कोण देत असेल, तर ती प्रेरणा शक्तीचं नाव आहे शारदा। त्या प्रेरणा शक्तीचं नाव आहे शारदा माता। आणि ही शारदा माता आपल्याला अखंड आतून अशी ती प्रेरणा देत असते। फक्त ती शारदा ही फक्त शब्दांचं सामर्थ्याची आपल्याला त्याच्या माध्यमातून ती प्रचिती देत असते। शब्द माहिती असतात, पण शब्दांचा अर्थ जो आहे, शब्दांचा गर्भितार्थ जो आहे, हा शब्दांचा गर्भितार्थ म्हणजे शारदेचं स्वरूप असतं। त्या शब्दांच्या गर्भितार्थाप्रमाणे आपण कृती करणं हा परमार्थ मार्गीचा विचार असतो। आणि तो परमार्थ मार्गीचा विचार शब्दांच्या मदतीनं श्रवण मननाचं आणि त्या श्रवण मननाच्या माध्यमातून साधकाला भवसागरातून पार करण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी जे काही साधन मार्ग सांगितलेला आहे, श्रवण आणि मनन, इथे दोन्ही विषय आलेले आहेत। श्रवण करणं म्हणजे ऐकणं, मनन करणं म्हणजे जे ऐकलेलं आहे त्याचं चिंतन करणं। आता श्रवण करण्यासाठी कान हे माध्यम आहे, पण कानाच्या माध्यमातून श्रवण केलं जातं, कानाच्या माध्यमातून आपण ऐकत असतो, पण ऐकल्यानंतर प्रत्यक्ष त्या विचारांच्या प्रमाणे कृती करण्यासाठी शारदा मातेचं सहकार्य, शारदा मातेचे आशीर्वाद, शारदा मातेची प्रचिती आणि शारदा माता आपल्या बरोबर असावी लागते। तेव्हा त्या शब्दाच्या अर्थील जो गर्भितार्थ आहे तो आपल्या लक्षात येतो। आणि शब्दांच्या मध्ये असणारा, शब्दांच्या पाठीमागे असणारं सामर्थ्य, आपण म्हणतो ना, काय शब्दांच्या मागे सामर्थ्य लपलेलं आहे। शब्द आहेतच, पण हे शब्द ज्या वाणीच्या माध्यमातून उच्चारले जातात, जी वाणी देवता आपण ज्याला म्हणतो, ही वाणी देवता सगळ्यांनाच प्रसन्न होते राहते असं नाही, तर ती वाणी देवता जे उपासक आहेत, जे ईश्वराचे भक्त आहेत, ज्या ईश्वराच्या भक्तीतून त्यांना त्या वाणीचीही प्राप्ती झालेली असते, आणि ही वाणी, हा आवाज, हा ध्वनी, हा त्या भगवंताचा ध्वनी आहे, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा खऱ्या अर्थानं शारदेची प्रचिती आपल्याला येते। मी बोलणारा कोणी नाही, मी ऐकणारा कोणी नाही, मी कृती करणाराही कोणी नाही, पण माझ्याकडून ते करून घेतलं जातं असं सांगणारी शक्ती, असं सांगणारं सामर्थ्य आणि असं सांगणारं जे काही आहे, त्या शक्तीला आणि त्या सामर्थ्याला आपण शारदा माता असं म्हणत असतो। आणि ही शारदा माता आपल्या सदैव अखंडपणानं आपल्या बरोबर राहावी, त्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला तिची प्रचिती यावी। श्रवण आणि मनन, परमार्थ मार्गामध्ये अनेक प्रकारचे विचार आहेत, पण या विचारांच्या मध्ये काही सार आहेत, काही आसार आहेत। मग सार आणि आसाराचा निवाडा झाल्याशिवाय
शारदेची प्रचिती येत नाही. सार आणि आसार निवडण्याची शक्ती, उर्मी, सामर्थ्य ही शारदा माता आपल्याला देत असते. साराचा निवाडा करणं, सारासार विचार करणं, सारासार नीती न्याय, मुख्य भक्तीचा उपाय, संत संगे विणकाय उमजो जाणे. ही संत संगत जी आहे, ही संतांची संगत, संतांचा विचार. प्रत्यक्ष संत मिळाले आनंद आहे, पण संत जर प्रत्यक्ष सहवासासाठी मिळाले नाहीत तर संतांचा विचार, हा संतांचा विचार हे सुद्धा शारदेचं रूप आहे. संतांच्या विचारांच्या पाठीमागे असणारी शक्ती ही सुद्धा शारदेच्या रूपानं आपल्याबरोबर असते. म्हणून परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार. अंतःकरणामध्ये तो निवाडा होण्याची आवश्यकता असते. मनामध्ये आपण निवाडा करत असतो, पण मन दोन प्रकारांनी आपल्याला आपल्यासमोर विचार ठेवत असतं. मनाचा संकल्प आणि विकल्पाचा विषय असल्यामुळे अंतःकरणामध्ये मात्र जो विचार केला जातो, जे चिंतन केलं जातं, ते मात्र साराचं चिंतन असावं. असाराचं चिंतन अंतःकरणापर्यंत पोहोचू नये. सार आणि असाराचं चिंतन मनामध्ये अखंड द्वंद्व रूपानं चाललेलं असेल, पण अंतःकरणामध्ये मात्र या साराचा निवाडा आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो साराचा निवाडा, असाराचा निवाडा करण्याची शक्ती आणि सामर्थ्य हे त्या शारदेच्या रूपानं, शारदेच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. आणि भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द वळे. हा जो भवसिंधू आहे, हा जो भवसागर आहे, या भवसागरातून पार पडण्यासाठी जशी सद्गुरूंची नाव असते ना, आणि त्या नावेचे नावाडी सद्गुरू असतात, ती नाव सद्गुरूंच्या कृपेनं पहिल्या तीरावरती पोहोचत असते, तशी शारदा माता या परमार्थ मार्गातली आपली या सार आणि आसाराची नाव आहे. आणि त्याच्यातून पहिल्या तीरावरती आपल्याला घेऊन जाते आणि साराचा निवाडा करून देते. अशी शारदा, त्या शारदा मातेचं चिंतन आज आपण या समासाच्या माध्यमातून करतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ.